आणि जगामध्ये काही प्रमाणात तृतीयपंथीयांना वेगवेगळ्या पद्धतीने मान्यता जी आहे ती मिळालेली आहे. परंतु भारतामध्ये असो किंवा महाराष्ट्र असो किंवा भारतामध्ये असो, तृतीयपंथीयांचे जे काही प्रश्न आहेत ते अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यांना म्हणावं तेवढं त्यांची मान्यता असेल, त्यांना रिकग्निशन असेल किंवा त्यांना मान सन्मान असेल, हा फारसा दिला जात नाही. कारण आपली सोसायटी जी आहे ती अजून त्या प्रकारची प्रगल्भता जी आहे ती समाजामध्ये नाही. त्यामुळे अशा एका विषयावरती आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन जे आहे ते आपले विद्यार्थी करते 30 आणि 31 जानेवारी 2025 या 2 दिवशी तृतीयपंथीयांच्या जे काही वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्यावर चर्चा करण्यासाठी, मंथन करण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन जे आहे ते केलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपल्या सगळ्या गोष्टीची कल्पना असते की आपल्याला प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान म्हणजे PM उषा या नावाची स्कीम जी आहे ती देशभरात लागू झाली 2 वर्षापूर्वी आणि आपल्या विद्यापीठाला सुद्धा त्या PM उषा अंतर्गत 100 कोटीचं अनुदान प्राप्त झालं. या अनुदानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, सायन्समध्ये जे काही इक्विपमेंट्स होतात ते असतील, अपग्रेडेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टीचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे. त्याचे समन्वयक डॉक्टर कोळे कसं ते काम पाहत आहेत. या PM उषा अंतर्गत जो निधी उपलब्ध झाला त्याच्यामध्ये PM उषाची एक अपेक्षा होती की जे काही इंटलेक्च्युअल जे काही गोष्टी आहेत, ज्या वैचारिक गोष्टी आहेत, वैचारिक मंथन जे आहे ते वेगवेगळ्या विषयावरती व्हावं, त्याला अनुसरून विद्यापीठाने अनेक उपक्रम जे आहेत ते त्याचे प्लॅनिंग केलेले आहे, त्याचं नियोजन केलेलं आहे आणि वेगवेगळ्या विषयावरती चर्चा किंवा त्याचं जे काही मंथन आहे ते मागील 6 महिन्यापासून हे सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून तृतीयपंथीयांच्या विषयावरती आपल्या विद्यापीठामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती चर्चा व्हावी या हेतून आम्ही हा विषय जो आहे तो निवडलेला आहे. मला सांगायला आपल्याला आवडेल की या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ज्याच्यावर आपण उल्लेख होईल म्हणजे अमेरिकेचे सुद्धा काही तज्ज्ञ जे आहेत ते सहभागी होत आहेत, दक्षिण आफ्रिकेचे सुद्धा तज्ज्ञ जे आहेत ते सहभागी होत आहेत आणि याच्याशिवाय महाराष्ट्राच्या बाहेरचे जवळपास 12 राज्यातून वेगवेगळे शोध निबंध जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत आणि त्यांचं जे काही काम जे आहे ते सुरू आहे. आणि ह्या 31 आणि 31 या 2 दिवशी हे सर्व रिसोर्स पर्सन ज्याला आपण तज्ज्ञ म्हणतो ते सगळेजण आपल्या विद्यापीठामध्ये येतील, आपलं जे काही वैचारिक मंथन जे आहे, जे काही मांडणी आहे ते करतील आणि वेगवेगळ्या विषयावरती ट्रान्सजेंडरच्या संदर्भात जे काही आपलं मत आहे, आपलं जे काही संशोधन आहे ते मांडतील. आमचा हेतू हा आहे की तृतीयपंथीयांच्या जीवनामध्ये काय आपण बदल घडवू शकतो का, किंवा हा जो काही घटक आहे तृतीयपंथीय हा थोडंसं आपण मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी काय काम करू शकतो याला धरून आम्ही गंभीर आहोत. आणि या माध्यमातून मग कोणकोणते आपण विषय हाताळू शकतो किंवा त्यांची शैक्षणिक प्रगती असो, सामाजिक असो, आर्थिक असो किंवा आरोग्य विषयक असो, असे अनेक जे काही समस्या आहेत त्या तृतीयपंथीयांच्या अतिशय गंभीर स्वरूपाच्या आहेत आणि त्यावरती चर्चा व्हावी. तसं एक चांगलं पॉलिसी डॉक्युमेंट जे आहे ते बनावं आणि आपली जी काही मिनिस्ट्री ऑफ सोशल इम्पॉवरमेंट, सोशल वेलफेअर आणि इम्पॉवरमेंट म्हणजे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण हे जे काही मंत्रालय आहे त्या मंत्रालयामध्ये एक चांगलं पॉलिसी डॉक्युमेंट आपण सादर करावं, जेणेकरून या तृतीयपंथीयांच्या संदर्भातलं काही धोरण जे आहे ते धोरण त्या मंत्रालयाला ठरवता येईल. या हेतून सुद्धा आम्ही या आंतरराष्ट्रीय परिषदेकडे पाहत आहोत. मला खात्री आहे की येणारी जी काही 30 आणि 31 जानेवारीची काय परिषद आहे त्या अतिशय चांगल्या वातावरणात तोस्वान विद्यापीठामधील तज्ज्ञ पल्लवी गुहा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी डेफिनेटली फोकलेजी अवेलेबल असतील, आपण सगळ्यांनी हजर राहावं. आपल्यामध्ये कुणालाही असं वाटलं की आम्हाला एक 15-20 मिनिटाचा स्लॉट हवा आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचे अनुभव, कारण तुम्ही या फील्डमध्ये आहात, समाजाशी फार जवळून तुम्ही काम करता, त्यामुळं आमच्यापेक्षा तुम्हाला या समाजामध्ये तृतीयपंथी बाबत असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या फार माहीत असू शकतील आणि त्या तुम्ही या परिषदेमध्ये मांडण्यासाठी जरी वेळ मागितला तरी तो दिला जाईल. कारण ही परिषदेचा मुख्य उद्देशच असा आहे की तृतीयपंथी आणि समाज यामधले जे दुरी आहे किंवा दुरावा आहे तो किती आहे, कसा आहे आणि तो कसा आपल्याला मिटवता येईल, त्यासाठी विद्यापीठ म्हणून आपण काय प्रयत्न करणार आहोत याचा एक आराखडा आपल्याला तयार करता येईल, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या वर्षामध्ये आपण हा दुरावा कमी करण्याचा प्रयत्न करू. अनेक सामाजिक सेवा असेल, सामाजिक आउटरीच असेल आणि त्या दृष्टीने हे पहिलं पाऊल असेल. मला वाटते आम्ही याच्या पुढे जाऊन पाठीमागच्या पत्रकार परिषदेमध्ये मी याचा उल्लेख केला होता की विद्यापीठाने साधारणतः 45 कोटीचा प्रस्ताव हा गव्हर्नमेंटला पाठवला आहे, ज्याच्यामध्ये
तृतीयपंथी समन्वय सेंटर किंवा फॅसिलिटी सेंटर फॉर द ट्रान्सजेंडर्स अशा गोष्टीचा प्रस्ताव पाठवला, ज्यामध्ये काउन्सिलिंग असेल, सायकोलॉजिकल काउन्सिलिंग ऑफ ट्रान्सजेंडर्स असेल, सायकोलॉजिकल काउन्सिलिंग ऑफ रेग्युलर स्टुडंट असेल, आमचे शिक्षक असतील, आमचे कर्मचारी असतील, अशा प्रकारच्या सगळ्या फॅसिलिटी ह्या त्या सेंटरमध्ये असतील. त्यांची निवासाची व्यवस्था तिथे असेल. साधारणतः 50 ट्रान्सजेंडर्स तिथे राहतील अशी व्यवस्था मी करणार आहे. आणि या संदर्भामध्ये मी सरकारला प्रस्ताव तर दिलेलाच आहे, परंतु आता आपल्याबरोबर आदरणीय फोकले जे आहेत, असे आणखी काही समाज कार्य करणारे महान जे लोक सोलापूरमध्ये किंवा सोलापूरच्या बाहेर आहेत, त्यांच्याकडे अप्रोच करून अशा प्रकारचं तृतीयपंथीय सदन जर आम्हाला करता आलं आणि त्यासाठी जर फोकले साहेबांनी आम्हाला मदत केली, तर मला वाटतंय हे एक मोठं पाऊल विद्यापीठासाठी होऊ शकेल आणि एक रोल मॉडेल होईल की शैक्षणिक संस्थेमध्ये सुद्धा इन्क्लुझिव्हनेसच्या गोष्टीसाठी कार्य केलं जातं. आणि मला वाटते त्यासाठी मी आपल्या माध्यमातून फोकले साहेबांना विनंती करेन की आपण ह्यासाठी आम्हाला मदत